नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्री करिअर हब या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा, पोलीस भरती वैद्यकीय चाचणी याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. बघा, तुमचं फिजिकल झालं, त्यानंतर तुमची रिटन टेस्ट झाली, त्यानंतर तुमचं जे असतं ते मेडिकल. बघा, मेडिकलमध्ये तुम्ही गेलात, बीपी पहिला पॉईंट आपण बघणार आहोत बीपीचा, ब्लड प्रेशर. बघा, मेडिकलला जाताना मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कधीच उपाशीपोटी मेडिकलला तुम्ही जायचं नाहीये. काही ना काही तुम्ही खाऊन जायचे. तुम्ही फ्रूट घ्या, ज्यूस घ्या किंवा नॉर्मल नाश्ता करून तुम्ही मेडिकलसाठी जा. असं केल्याने तुमचा बीपी हा नॉर्मल येऊन जाईल. जर तुम्ही उपाशीपोटी गेलात तर तुमचा बीपी वाढलेला असेल किंवा कमी झालेला असेल. यामध्ये काय करायचं बघा, जर तुमचा बीपी वाढलेला असेल तर ते तुम्हाला 2-3 तासाचा वेळ देतात. 2-3 तासानंतर तुमचं बीपी हा नॉर्मल होऊन जातो आणि तुम्ही फिट होतात. जर तुम्ही तिथं तरी पण तुम्हाला 3 तासाचा वेळ किंवा 4 तासाचा वेळ देऊन जर तुमचा बीपी जर लो झालेला नसेल किंवा नॉर्मल झालेला नसेल तर तुम्हाला ते 2-3 दिवसाचा परत 2 ते 3 दिवसाचा वेळ देतात. बघा, 2-3 दिवसानंतर येऊन तुमचा बीपी तुम्ही चेक केला की तुमचा बीपी नॉर्मल होऊन जातो. हा पॉईंट कोणाला सहजासहजी भेटत नाही मित्रांनो. त्यानंतर बघा, ब्लड टेस्ट, ब्लड आणि युरिन टेस्ट. यामध्ये बघा, ब्लड टेस्ट आणि युरिन टेस्ट करण्यामागचा हेतू जो आहे त्यांचा, यामध्ये तुम्हाला जेनेटिक्स आजार, तुमचा HIV सारखे तुम्हाला जर आजार असेल कुठला तर हा आजार पोलीस खात्यामध्ये चालत नाही. बघा मित्रांनो, हा आजार जर असेल तर तुम्ही पोलीसमध्ये भरती होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे ब्लड आणि युरिन टेस्ट ते करतात. त्यामध्ये जर तुमचा आजार आढळला तर तुम्हाला ते डायरेक्ट डिस्क्वालिफाय करतात मेडिकलमधून. भरती प्रक्रियेमधून तुम्ही डिस्क्वालिफाय होतात, हे लक्षात ठेवायचं. जर तुम्हाला हा आजार नसेल तर तुम्ही इथे पण फिट होतात. त्यानंतर बघा, हात. बऱ्याच मुलांची जी शंका असते बघा, हाताचा माझा एल्बो बेंड आहे किंवा हात माझा फ्रॅक्चर होता, आता नीट झालेला आहे किंवा हातामध्ये रॉड आहे. इथं तुम्हाला हाताचा कुठलाही पॉईंट तुम्हाला मिळत नाही. बघा, हे लक्षात ठेवायचं. एकदमच हात नसेल तर तुम्हाला पॉईंट देतात. दोन्ही हात तुमचे पाहिजेत त्यांना फक्त समोर. त्यानंतर बघा, पाय. पायामध्ये बऱ्याच लोकांचा गैरसमज काय आहे की नोकनीचा पॉईंट हा पोलीस भरतीमध्ये सहजासहजी मिळत नाही. जर लईच तुमची जास्त प्रमाणात जर असेल तर तुम्हाला हा पॉईंट मिळू शकतो, हे लक्षात ठेवायचंय. त्यानंतर तुमची बोटे. बघा, तुमचं जे कलमीवाले तुम्ही डावखुरे असाल किंवा तुम्ही उजव्या हाताचे जर असाल तर त्या हाताची तुमची कलमीवाली उंगली जर ठीक असेल तर तुम्हाला यामध्ये कुठलाही पॉईंट भेटत नाही. यामध्ये बरेच मुलं म्हणतात की माझे 1 बोट वाकडे, 2 बोट वाकडे किंवा मला 6 बोट आहे, 7 बोट आहे. तर यामध्ये तुम्हाला त्याचा कुठलाही पॉईंट भेटत नाही मित्रांनो. फक्त तुमचं कलमीवाली उंगली म्हणजे तुम्ही स्ट्रिगर जे अंगठ्याच्या शेजारचं जे बोट आहे ते तुमचं फक्त पाहिजे मित्रांनो, हे लक्षात ठेवायचंय. त्यानंतर बघा, कान. बरेच लोक असं म्हणतात की माझ्या कानातून पू येतोय, मला ऐकू कमी येतंय. तर मित्रांनो, कानाचा पण तुम्हाला पोच किंवा कमी ऐकू येण्याचा कुठलाही पॉईंट तुम्हाला मिळत नाही. तुम्ही जर पूर्णच जर बधीर असाल, कान बधीर जर असाल तर तुम्हाला पॉईंट मिळू शकतो. त्यानंतर बघा, डोळे विजन आणि रातआंधळेपणा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. इथे बरेच मुलं भरती प्रक्रियेमधून बाद होतात. बघा, डोळे विजन हा पॉईंट सगळ्यांचा सॉल्व्ह होऊन जातो. बऱ्याच मुलांचं असतं की माझा चष्मा आहे, मला पॉईंट भेटेल का किंवा मी फिट होईल का, चष्मा चालतो का. तर मग त्यांचं जे क्रायटेरिया आहे मित्रांनो, काही प्रमाणामध्ये त्यांचा जो नंबर असतात ते चालतात. ते तुम्हाला तिथं त्यांच्या ज्या लेन्स असतात त्या लेन्स डोळ्यावर लावून तुम्हाला ते ABCDचा जो चार्ट असेल किंवा अंकाचा जो चार्ट असेल ते तुम्हाला वाचायला लावतात. तो जर चार्ट तुम्ही वाचला मित्रांनो तर तुम्ही इथे फिट आहेत. बघा, इथे 100% तुम्ही फिट होतात. पण हा जो पॉईंट आहे मित्रांनो, रातआंधळेपणा, याला कलर ब्लाइंडनेस असं म्हणतात इंग्लिशमध्ये. हा पॉईंट जेनेटिक्स पॉईंट आहे मित्रांनो. ह्या पॉईंटला तुम्हाला असं इथं चार्ट दिलेला असतो. चार्टमध्ये असं कलर असतात, वेगवेगळे कलर. त्यामध्ये असं तुम्हाला आकडा असतो, सॉरी, त्यामध्ये तुम्हाला असं ABCD असते किंवा आकडा असतो किंवा काहीतरी नाव असतं, ते तुम्हाला ओळखायचं असतं. बघा, तुम्ही जर हे ओळखलं मित्रांनो तर तुम्ही इथं पास आहेत. जर तुम्हाला हे ओळखता नाही आलं तर तुम्ही डायरेक्ट डिस्क्वालिफाय मित्रांनो. इथून तुम्ही भरती प्रक्रियेमधून बाद होणार मित्रांनो, हे लक्षात ठेवायचे. रातआंधळेपणा पोलीसमध्ये चालत नाही मित्रांनो, हे लक्षात ठेवा. त्यानंतर तुमचं दात. बरेच मुलं म्हणतात माझे 2 दात पडलेत, 3 दात पडलेत किंवा दाढ किडकी आहे, दात किडक आहे. तर मित्रांनो, दाताचा पण कुठलाही पॉईंट पोलीस भरतीमध्ये दिला जात नाही. त्यामुळे इथं पण सर्वजण फिट होतात. त्यानंतर फ्रॅक्चर ऑपरेशन. आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर मित्रांनो फ्रॅक्चर किंवा ऑपरेशन तुमचं झालेलं आहे आणि तुम्ही इथं फिजिकल तुम्ही पूर्ण कंप्लीट केलेलं आहे. बघा, तुमचं फिजिकल तुम्ही मारलेलं आहे. बघा, फिजिकल मारलेलं आहे, परत तुम्ही पेपर दिलेला आहे, सगळं पूर्ण प्रक्रिया पार करून तुम्ही मेडिकलला आलेला आहे. म्हणजे तुम्ही फिजिकली फिट आहात, याचा अर्थ तुम्ही फिजिकल कंप्लीट करून तुम्ही इथपर्यंत आलायत ना. तर मग तुम्ही फिजिकली फिट आहेत, म्हणजे तुमचं फ्रॅक्चर असू द्या, ऑपरेशन असू द्या, याचा पण तुम्हाला कुठलाही पॉईंट इथं मिळत नाही मित्रांनो, हे लक्षात ठेवायचंय. त्यानंतर बघा, गाठी. बरेच मुलांचा प्रश्न असतो, माझ्या पायाला गाठ आहे, हाताला गाठ आहे, डोक्यात गाठ आहे, कानाच्या मागे गाठ आहे. तर मित्रांनो, गाठीचा सुद्धा कुठलाही पॉईंट तुम्हाला इथे मिळत नाही, इथे पण तुम्ही फिट होऊन जाता. त्यानंतर टॅटू. बघा,
बऱ्याच मुलांना सवय असते अंगावर, खांद्यावर, डोळ्यावर, कानावर, नाकावर, हातावर, पायावर गोंदायची. तर टॅटू जर तुमचा छोटा असेल तर चालून जातो. तर तुम्ही पूर्ण अंगावरच जर गोंदलेला असेल तर तुम्हाला ते डायरेक्ट अनफिट करून टाकतात मित्रांनो. तुम्हाला ते डायरेक्ट अनफिट सुद्धा करत नाही, तुम्हाला टॅटू रिमूव्ह करण्यासाठी वेळ देतात आणि टॅटू रिमूव्ह करून या म्हणतात. टॅटू रिमूव्ह करून तुम्ही जर गेलात तर परत तुम्हाला ते फिट करतात. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. प्रायव्हेट पार्ट बघा, बऱ्याच मुलं म्हणतात प्रायव्हेट पार्ट मध्ये काय, प्रायव्हेट पार्टचा पण कुठलाही पॉईंट पोलीस भरतीला नाहीये मित्रांनो. तर तुम्हाला जास्त जर प्रॉब्लेम असेल तर इथं पॉईंट मिळू शकतो. नॉर्मली प्रायव्हेट पार्टचा कुठलाही पॉईंट तुम्हाला मिळत नाही बघा. त्यानंतर मुळव्याधाचा पण तुम्हाला जास्त जर त्रास असेल तर चेक जर झालं तर तुम्हाला मुळव्याधाचा पॉईंट ते तुम्हाला मुळव्याधाचं ऑपरेशन करून या असं सांगतात. तुम्ही हे ऑपरेशन करून गेलात आणि तुमचा मुळव्याध जर ठीक झाला तर तुम्हाला इथे फिट करतात. हे लक्षात ठेवायचे सर्वांनी. एकच काम करायचं मित्रांनो, मेडिकलला जाताना फक्त घाबरायचं नाही. काही पण होत्या घाबरायचं नाही. जर घाबरलात तर तुम्हाला हा पहिलाच पॉईंट मिळेल कुठला, बीपीचा. घाबरायचं नाही, हे लक्षात ठेवा. घाबरायचे नाही. मेडिकलला जाताना अजिबात घाबरायचं नाही. कुठलीच भीती मनामध्ये बाळगायची नाही. त्यानंतर बघा, उपाशी पोटी जायचे नाही बघा. उपाशी पोटी कधीच जायचं नाही मेडिकलला. उपाशी पोटी जर गेलात तर तुम्हाला पहिलाच पॉईंट बीपीचा भेटेल तिथे. त्यामुळे उपाशी पोटी कधीच जायचं नाही. लक्षात ठेवायचे मित्रांनो. अशा प्रकारे मी तुम्हाला पोलीस भरतीची वैद्यकीय चाचणी जी असते, मेडिकल टेस्ट, याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे बघा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.